आदेशाप्रमाणे सभापती महोदय, लोकशाहीचं महत्त्वाचं स्तंभ असलेल्या वृत्तपत्र क्षेत्रातल्या वेगवेगळ्या विषयाशी संबंधित असलेल्या काही मुद्द्यांकडे मी सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो। सभापती महोदय, मी जो आज विषय मांडणार आहे तो प्रामुख्याने वृत्तपत्र क्षेत्र की जे डीप रूटेड आहे, समाजातल्या गावातल्या शेवटच्या टोकापर्यंतच आहे, त्या विषयाच्या संबंधातला आहे। सभापती महोदय, समाजामध्ये माध्यमांची फार मोठी क्रांती झाली आणि वेगवेगळे माध्यमांच्या माध्यमातून समाजामध्ये मुद्दे कळवले गेलेत, विषय कळवले गेलेत, वृत्त कळवलं गेलं, बातम्या कळवल्या गेल्यात, बातम्या कळवल्या जातात। डिजिटलचं माध्यम आलं, कम्युनिकेशनचे वेगवेगळे माध्यम आले, पण या सगळ्या धावपळीमध्ये सभापती महोदय प्रिंट मीडियाची जी विश्वासार्हता आहे ती तेवढीच कायम राहिली। सभापती महोदय, आणि सभापती महोदय, समाजाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये आता जग बॅक टू बेसिकवर निघालेलं आहे। त्यामुळे स्वाभाविकपणे वृत्तपत्र टिकणं, वाढणं, मोठे होणं, समाजामध्ये त्याची मान्यता कायम राहणं याची जबाबदारी सुद्धा सरकारने घेतली पाहिजे। आणि म्हणून काही विषयांची विनंती प्रामुख्याने मी सभागृहामध्ये करणार आहे। सभापती महोदय, कोरोनाच्या पूर्वी जी स्थिती वृत्तपत्रांची होती, दुर्दैवाने कोरोनाच्या नंतर डिजिटलमध्ये काही विषय ट्रान्सफर झाले आणि त्याचा परिणाम या विषयांमध्ये झाला। अजूनही त्याचा परिणाम कायम असून वृत्तपत्रांचा प्रत्यक्ष खप 50% पेक्षा सभापती महोदय कमी झालेला आहे। त्यामुळे पत्रकार, वितरक, छोट्या व्यवसायावर त्याचा गंभीर परिणाम झालेला आहे। माहिती जनसंपर्क विभागाकडे साप्ताहिक नियतकालिके मिळून 1500 प्रकाशनांची अजूनही नोंद आहे आणि सभापती महोदय 1.5 लाख कर्मचारी याच्यात काम करतात। वृत्तपत्र वितरणाशी संबंधित जवळपास 5 लाख वितरक आणि विक्रेते आहेत। खप कमी झाल्याने स्वाभाविकपणे रोजगाराच्या या सगळ्या विषयात प्रश्न निर्माण झालाय। सभापती महोदय, 2 प्रामुख्याने विषय जर आपण या क्षेत्राशी संबंधित करू शकलो तर त्याचा फार मोठा फायदा या क्षेत्राला होईल। राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष आहे आपले यदू जोशी आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष माननीय वसंत मुंडे, या दोन्ही लोकांनी अत्यंत काही विषयातली मागणी केली आणि काही प्रकारात सकारात्मक प्रतिसाद सुद्धा सरकारने सभापती महोदय दिलाय। पण सभापती महोदय, वृत्तपत्र विक्रेता असंघटित कामगारांना शासकीय कल्याणकारी योजनांचे लाभ मिळण्याकरता व त्या संदर्भातील योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी कामगार विभागाच्या 7/3/2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार एक अभ्यास समिती गठीत करण्यात आली होती। उत्तरामध्ये सरकारने असं म्हटलंय की त्यानंतर 10 ऑक्टोबर 2024 च्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील पत्रकार तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कामगार विभागांतर्गत 2 स्वतंत्र महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला। सभापती महोदय, ही तारीख आहे 10 ऑक्टोबर 2024। मला प्रश्न असा करायचा आहे की 2024 ते 2026 सभापती महोदय 2 वर्षाचा कालावधी झाला। मला पहिला प्रश्न विचारायचा आहे की ही 2 महामंडळ लवकरात लवकर घोषित करता येईल, त्याचा काही कालबद्ध कार्यक्रम घोषित करता येईल का? आणि सभापती महोदय, अशा छोट्या पत्रकारांसंबंधातला या व्यवसायासंबंधातले भरपूर छोटे छोटे मुद्दे या दोन्ही संघटनांनी वेळोवेळी मांडले आहेत। माझा दुसरा प्रश्न असा आहे की अशा सगळ्या छोट्या विषयांसाठी सरकारतर्फे मंत्री महोदयांकडे एक तातडीची बैठक लावता येईल का? सभापती महोदय, अतिशय महत्त्वाच्या आणि गंभीर विषयाकडे सन्मान्य सदस्य श्रीकांत भारती यांनी लक्ष वेधलंय। आणि हे आपण सगळेच जाणतो की आपण सगळेजण जी काही कामं करतो समाजासाठी, विविध योजना सरकार म्हणून आणत असतो, धोरण करत असतो किंवा सामान्य नागरिकाचा आवाज ही धोरणं कार्यक्रम करण्यासाठी जो पोचला पाहिजे, सत्ताधारी असो विरोधी असो, या सगळ्यांना आपापल्या पद्धतीने राज्यहित, देशहित, समाजहित यासाठी सातत्याने बोलताना ज्या गोष्टींचा आग्रह आपण मांडत असतो त्या सर्व गोष्टी समाजाच्या संमतीच्या, समाजाच्या माध्यमातूनच आल्या पाहिजेत, असं मूलभूत कार्य हे आपल्या या वृत्तपत्र आणि त्यानंतर असलेल्या इलेक्ट्रॉनिक असेल, डिजिटल असेल, या वेगवेगळ्या पद्धतीने होत असतात। आणि म्हणून एका अर्थाने आपल्या संविधानात सुद्धा आपण त्याला एक महत्त्व दिलं आणि या रचनेला आपण एक स्तंभ म्हणून त्याचा उल्लेख करतो। नाही म्हटलं तरी एक चाबूक म्हणून सुद्धा सर्व व्यवस्थांवर
आणि समाजहिताच्या गोष्टीसाठी वृत्तपत्र आणि त्यात काम करणारे आपले सर्व सहकारी हे प्रामुख्याने लक्ष देऊन करत असतात. आणि म्हणून हा प्रश्न या ठिकाणी लक्षवेधीच्या रूपाने मांडताना त्यांनी एक चिंता व्यक्त केली, ती खरी आहे. करोनाच्या आधी आणि करोना नंतर वृत्तपत्र विशेषतः या विषयामध्ये काही प्रश्न जटिल निर्माण झाले. मला स्वतःला आठवतं की त्या काळात वृत्तपत्र आले तरी ते वाचण्याआधी त्याच्यावर पूर्ण स्प्रे मारायचा भाई, कारण आपल्या मनात त्यावेळेला भीती होती. किंवा तो उन्हामध्ये त्याला ठेवायचं, निर्जंतुकीकरण सहज होईल, वाळवट ठेवायचं पापड. वाळवट ठेवायचं आणि त्यानंतर वाचायचा. पण तसे करणारी लोक होती. डिजिटलकडे आपण सगळेजण गेलो. स्वाभाविक आहे, तंत्रज्ञानाच्या उत्क्रांतीचा तो भाग आहे. आणि मग या सगळ्यामध्ये एक तर सवयी बदलल्या, करोनामुळे बदललेल्या जीवन पद्धती, त्यात झालेला तंत्रज्ञानाचा विकास, या सगळ्या स्पर्धेमध्ये हे प्रश्न अजून जटिल बनले. आणि मग जो उल्लेख आपण केलात की आता वृत्तपत्र विक्रेता आणि वृत्तपत्रात काम करणारे कर्मचारी आणि वृत्तपत्रातले असलेले पत्रकार, या सगळ्या परिवाराला अजूनचे प्रश्न गंभीरतेने वाटायला लागले. यदू जोशी आणि वसंत मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समित्यांनी काही सूचना दिल्या, काही बैठका घेतल्या, त्याचा सगळा इतिवृत्त माझ्याकडे, तो सगळं मी आता सांगत नाही. दोन गोष्टी आपण प्रश्नात स्पेसिफिक विचारले, ते म्हणजे 2024 10 ऑक्टोबरला मंत्रिमंडळ बैठकीत 2 स्वतंत्र महामंडळे कामगार विभागांतर्गत स्थापन करण्याचा निर्णय झाला. तो कधीपर्यंत त्याची कारवाई पूर्ण होईल आणि मंडळ अस्तित्वात येतील याची प्रक्रिया, एका विभागाचा विषय होता एवढा नसून काही अन्य विभागांचाही असल्यामुळे ती प्रक्रिया आता जवळजवळ पूर्ण झाली. पुढच्या अधिवेशनाच्या आधी आपण यामध्ये सकारात्मक या दोन्ही महामंडळांचा निर्णय करू. दुसरा विषय आपण असं प्रश्न आपण उपस्थित केला की असे अनेक विषय आहेत आणि या सगळ्या संबंधित अनेक विषयांसाठी, कारण या आपल्या लक्षवेधीमध्येच आपण 9 विषयांना हात लावलाय, विविध 9 विषयांवर आपण आपलं मत मांडलं, त्याचं उत्तर सुद्धा दिलेलं आहे. तर या सगळ्या विषयामध्ये संबंधित संघटना, संबंधित पत्रकार, कर्मचारी वर्ग, बरोबरीने त्यांच्यासमोर असलेली आव्हानं, या सभागृहातले प्रतिनिधी, या सगळ्यांची बैठक कधी घेणार, तर पुढच्या अधिवेशनाच्या आधी आम्ही बैठका घेऊ. सन्माननीय खोडके साहेब, ते सगळ्यांना द्यायचे आणि हातवर केले. आचार्य बाळशास्त्री